फायनली आता 8 दिवसाची सुट्टी संपवून मी माझ्या घरी आले बरं का. आता घरी आल्यानंतर पहिलं काम असतं, की आता किचन कट्टा स्वच्छ करायचा. तर स्वच्छच होता, पण जोपर्यंत आपला हात फिरत नाही तोपर्यंत आपल्याला काही तो क्लीन वाटणार नाही बरं का. आणि मोठा प्रश्न होता, की आता हे दुधाचं करायचं काय? कारण आता आम्ही नव्हतो त्यामुळे त्यांनी भरपूर अशी दूधं साचवली होती बरं का. पहिला तर मी चहा करून घेतला आणि त्यानंतर मस्त गॅलरीत ऊन पडलं होतं, तर मी इकडे झाडं बघायला गेली होती. म्हटलं चला आता 5-6 दिवस नव्हते तर झाडं कशी आहेत, तर छानपैकी झाडं होती बरं का मस्त. त्यानंतर आम्ही नव्हतो म्हणून त्यांनी माठ भरायचा बंद केला होता. तो पहिला धुवून घेतला आणि त्यानंतर त्यात पाणी ओतलं होतं बरं का. आणि भरपूर अशी साईज असली होती. मग त्याच्यातच थोडंसं दही टाकलं आणि छानपैकी मिक्स केलं. आता मी म्हटलंच होतं ना तुम्हाला एवढं मोठं दुधाचं करणार काय, तर मस्तपैकी इकडं ना पातेल्याला तेल इरमा लावला आणि छानपैकी शिगडी पेटवून ना दूध तापायला ठेवलं होतं. आणि माझ्याकडे आज देवपूजा होती. आता मस्त अशी देवपूजा मी करणार होते बरं का. छानपैकी देवपूजा झाली. त्यानंतर तोपर्यंत इकडं बासुंदी पण मस्त रेडी झाली होती. आणि दुपारच्या वेळेस ना आद्र्याच्या इकडं गाडीची भरपूर अशी रायडिंग चालली होती. मग संध्याकाळी बाहेर गेलो होतो, तर जातानाच तिकडनं आंबे घेतले होते, तर आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. आता तिकडनं माझे काही रिपोर्ट यायचे होते, ते रिपोर्ट आले, गोळ्या घेतल्या आणि नंतर ना घरी आलो. येतानाच आमची इकडं ऑनलाईन बिशी चालू होती बरं का. घरी आलो आणि पहिला तर मी आमरस करायला घेतला होता. छानपैकी आमरस केला, जेवण केली आणि चला तर मग बाय.